नमस्कार, मी संदीप निलावार, राजदीप कृषी केंद्र पुसद. आज आम्ही मुंगशीमध्ये आलेलो आहोत. भाऊ, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव जगदीश चव्हाण. गाव कोणतं? गाव मुंगशी. मुंगशी आहे. बरोबर. तुम्ही किती एकर लावलेलं आहे टरबूज? 2 एकर लावलेलं आहे. बरोबर. नाव काय म्हटलं तुमचं? जगदीश. जगदीश भाऊ. जगदीश भाऊच्या शेतात आपण मुंगशी येथे आलेलो आहोत. आपण टरबूजाची पाहणी करीत आलेलो आहोत. यांनी जगदीश भाऊनी पहिल्यांदा टरबूज लावलं. मुंगशी गावात पहिल्यांदा जगदीश भाऊनी म्हणजे असं समजा की त्यांनी टरबूज क्षेत्र कधी या गावात पाहिलेलंच नव्हतं आणि पहिल्यांदा त्यांनी या टरबूजच्या पिकामध्ये उतरले. त्यांना तेवढी काही विशेष माहिती नव्हती, पण तरीही त्यांनी त्यांच्या नातेवाईकाकडून हिंमत करून टरबूज क्षेत्रात उतरले आणि आज 55 दिवस झालेले आहे प्लॉटला. 55 दिवस झाले भाऊ? 55 दिवस झाले. पण तुमची लागवडीची तारीख सांगा. 28 डिसेंबर. 28 डिसेंबर म्हणजे 28 डिसेंबर ते 28 जानेवारी, 28 फरवरी, म्हणजे बरोबर आहे. आपण म्हणतो ते 55 दिवस झालेले आहे. 55 दिवस झाले प्लॉटला. 55 दिवसामध्ये त्यांनी त्यांची मेहनत बघा. यावर्षी एवढं वातावरण खराब असताना सेटिंग होत नव्हती बऱ्याचशा प्लॉटमध्ये, तरीही पहिलं वर्ष असताना त्यांच्या मेहनतीला दाद द्यायला लागेल. खरोखरच त्यांची मेहनत इथं आपल्याला दिसते. आणि एवढ्या आम्ही जिथं उभा आहो एवढ्या भागात आज 20 टरबूज दिसत आहे आपल्याला, एवढ्याच भागात. म्हणजे ॲव्हरेज 100% यांना भरपूर येणार आहे. आता फक्त एवढीच काळजी यांना घ्यावं लागणार आहे की साईज कशी मोठा. आणि यांच्याजवळ 10 दिवस आहे. इथून समजा आपण आता 55 दिवस झालेले आहे, 10 दिवस यांच्या हातात आहे. 65 दिवसात हा प्लॉट येणार आहे. प्लॉटची कॅनोपी चांगली आहे. प्लॉट कंडिशनमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे. डाऊनी फार क्वचित एखाद्या झाडावर आहे. असं काही कीड दिसत नाही, अळी दिसत नाही. सर्वात महत्त्वाचं, अशा वेळेस अळी राहत असते, अळी दिसत नाही. यांच्या फवारणी व्यवस्थित आहे. त्यावरून यांची मेहनत दिसते आपल्याला. आता 10 दिवसात आपल्याला फळाची साईज वाढवणं गरजेचं आहे. जगदीश भाऊ, 10 दिवसात तुमच्या फळाची साईज वाढवणं गरजेचं आहे. थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा. आपलं टेम्परेचर वाढलेलं आहे. आजची 25 फरवरी आहे. 25 फरवरी म्हणता टेम्परेचर भरपूर आहे. तर याला आपण तुम्ही पाणी किती देताय? 3 तास देताय. तर तुमच्या जमिनीनुसार असं वाटत आहे मला की तुम्ही थोडं पाणी अजून वाढवायला पाहिजे. 100% वाढवा भाऊ, कारण वाटत आहे मला. आणि 1 घंटा अजून पाणी वाढवा. 1 तास अजून पाणी वाढवा. म्हणजे हे कसं असते, या साईजमध्ये फळ खूप फास्ट पाणी घेते. टरबूज म्हटलं की फक्त पाणी शोषण करणे. पाणी जेवढं तुम्ही पाणी देसाल तेवढं ते साईज वाढेल. आता याला आपल्याला शेवटच्या याच्यात काय सोडायचं सांगतो तुम्हाला. ड्रीपमधून काय सोडायचं. तुम्ही महाफ्रूट सोडलं का? महापीड कंपनीचं महाफ्रूट सोडलं का? सोडायचं आहे. बघा, आता एवढ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 10 किलो महाफ्रूट सोडायचं आहे आपल्याला. 10 किलो 10 किलो महाफ्रूट. त्याच्यानंतर 13-0-45 पोटॅशियम सोनाईट, एवढं आपलं याच्या समोर 10 दिवसात गेलं पाहिजे. त्याचं नियोजन तुम्हाला कसं करायचं सांगतो. त्याचं नियोजन तुम्ही तुमचे 2 कॉक आहे का? 2 कॉकमध्ये 5 किलो महाफ्रूट एका कॉकमध्ये आणि दुसऱ्या कॉकमध्ये 5 किलो महाफ्रूट असं सोडा. त्याच्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी तुम्ही 13-0-45 सोडा. म्हणजे 12.5 किलो तुमच्या 2 एकराला गेलं पाहिजे. त्या हिशोबाचं नियोजन करा तुम्ही. म्हणजे 6 किलो समजा पर एकर. त्याच्यानंतर शेवटच्या ह्याच्यात आपल्याला एक ॲडॉलची फवारणी करू आपण. ॲडॉलनं खूप फास्ट साईज वाढत असते. पोलन कंपनीचं ॲडॉल येते, तर त्यानं फास्ट साईज वाढते. ॲडॉल आणि स्पाईन अशी एक शेवटची फवारणी घेऊन आपण आपल्या एका व्यापाऱ्याला प्लॉट देऊ. आज टरबुजाचे रेट खूप चांगले आहे. 23 रुपये रेट आहे. तुमचं पहिलंच वर्ष आहे. एवढ्या वर्षात पहिल्या वर्षात तुम्ही एकदम 100 पैकी 100 मार्क तुम्हाला मिळाले असं समजा. हा, नाही, कसं असते, कोण महत्वाचं असते, तुम्ही कोणाला तरी विचारून टरबुजाची लागवडीची हिंमत केली. आज विठ्ठल भाऊ तुमचे नातेवाईक आहे, त्यांनी तुम्हाला हिंमत दिली आणि तुम्ही तो प्लॉट आज सक्सेस करून दाखवला. म्हणजे सर्वात महत्वाची तुमची मेहनत असते. चला, ओके, धन्यवाद सर.